लेमन. घ्या जिंजर घ्या जिंजर सगळेजण. शशिकला ताई तुमचा आवाज येत नाहीये. काश्मीरी कावा. मी घेतो जिंजर बरं का. लेमन प्रोबायोटिक. लेमन घ्या सगळेजण. काश्मीरी कावा. जिंजर प्रोबायोटिक. माझं घरी आहे. तुम्ही वॉकिंगला आहे. नाही, ओ नातवांना भेटायला. हो. ओके. हम्म. आज आज परत व्हिडिओ खूपच ऑफ झाले. काल खूप लोकांचे भारीपैकी चालू होते. ओके लेमन चलो. आणि जिंजर. थँक्यू मॅम. ओके चलो. आज सुप्रभात कोण ताई. एक्सपिरियन्स देणार आहे? फटाफट 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 हँड रेस दिला की मग मी तुमचा एक्सपिरियन्स घेणार, कारण आजचा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आजचा टॉपिक आहे डॉक्टरांचा. आपल्याला त्यांच्याकडे जायचंय, पण त्याच्या आधी आपल्याला फक्त एक नाही तर दोनच एक्सपिरियन्स घेणार आहे मी. ओके चलो. विजय संघात सर. सुप्रभात ताई. सुप्रभात, गुड मॉर्निंग. चला संघात सर बोला. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल पी. माझं नाव विजय कुमार प्रकाश संघात. बाय बॅकग्राऊंड मॅन्युफॅक्चरिंग सनद फॅक्टरी आहे माझी. याच्यासाठी सेटल फॅमिलीसाठी झाली 2 वर्ष झाली जॉईन होऊन. पहिल्यांदा आलो वेट लॉससाठी. वेट लॉस प्लस आपलं प्रॉब्लेम होते, पोटाची तक्रार होती, कमरेची तक्रार होता. ते पूर्ण माझे कमी आले. 15 किलो वेट लॉस झालेला आहे. आणि आता चहा प्यायची सोय पण बंद झालेली आहे माझी. स्पॉटलाइट. स्पॉटलाइट चहा आहेत ना? प्यायची सोय लई चहा जणांना पोस्ट केलंय करा जरा. चहा प्यायची सोय माझी कमी झाली. भरपूर चहा पित होतो. दिवसातनं जेव्हा 7 ते 8 कप चहा होत होता, ते पूर्ण बंद झाले माझं आता. आणि कंबरदुखीचा त्रास भरपूर होता की दिवसातनं आठवड्यातनं 20 गोळ्या खात होतो आणि 2 पेन किलर घेत होतो. ते पूर्ण बंद झालं. वेट लॉस पण झाला. आणि मला बीपीची गोळी चालू होणार होती, ती बीपीची गोळी चालू करू दिली नाही मी योगा आणि वर्कआउटमुळे. ओके आता आधीमध्ये चेक केलाय का? चालू करू दिली हा नाही असं नसतंय. त्याच्यावर काम केला, 15 किलो वेट लॉस केला, हे ब्राईट आहे, पण आधीमध्ये चेक करता का स्वतःचा बीपी? करतोय मॅडम. नॉर्मल आहे. हा, नाही तर डॉक्टरांनी चालू करणार होते आणि मी चालू करू दिलो नाही आणि मी एवढं काम केलो, पण चेक करत राहा आधीमध्ये. नाही 15 दिवसांनी मी चेकच करतो मॅडम. ओके चलो. घरात हेल्दी आता काय सर्व घरात हेल्दी आणि हॅपी आहे. इथं पण वजन वेट कमी झालेलं आहे. पुन्हा रात्री पाय दुखत ते पण पूर्ण बंद झालं. ते डायनेट पित आहे. सगळे हेल्दी आणि हॅपी आहे. ओके बायकोचं किती कमी केलं? 5 किलो. यस. नाही तर बायकोचं सांगायचं विसरला तर रागवल की, कारण आईचं सांगितलं, मग आपलं सांगितलं, पोराचं सांगितलं, म्हणून म्हटलं मी विचारलं, मला माहिती आहे म्हणून. चल जोरदार क्लॅप करू आपण संगात सरांसाठी. आणि आता ताई आपण अनुश्री ताईंचं वेलकम आहे, त्यांना हँडरेस करता येत नाही. अनुश्री. बर तुम्ही स्पॉटलाइट करणार आहे त्यांना अनुश्रीनं. पहिल्यांदा आपण अनुश्रीना त्यांचं वेलकम करू. शतायुषी फॅमिली मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे अनुश्री ताई. ओके थँक्यू थँक्यू. हो वेलकम सगळेजण अनुश्री. वेलकम करा फटाफट. वेलकम अनुश्री. ताई वेलकम वेलकम. अनुश्री ताई, वेलकम ताई वेलकम. वेलकम. सुशीलताई वेलकम. आइए वेलकम वेलकम. पधारिए आइए पधारिए. वेलकम. हमारे 27 फैमिली में आपका सर स्वागत है. एक के ऊपर 10 फ्री. धनुभाऊजींना मोस्ट नेमच वेलकम. त्या आधीच मॅडम सांगितल्या रात्री लेट वेलकम करून जागायचं नाही वेलकम. धनुभाऊजींनी. आता आता बघा सकाळी कोण फोन कोण आलता, बोलायला रात्री लवकर लागलंय. झोपायचं, 5 ला उठायचं बरोबर म्हणून सांगितलं. आता त्यांनी बघा सगळं टायमिंग सेट करून थँक्यू दिलं थँक्यू त्यांचं आता. आता कोण कोण त्यांनी मध्ये मध्ये सगळं त्यांच्या बोलायला लागलंय. शरीराचं पहिलं हे करून कोण टायमिंग 5 ला उठायला लावलंय, काय काय सेट करायला लावलंय बघा जरा. हा भारी सेशन चालू असतंय आपल्या घरात. सकाळी सकाळी गडबड असत्या, नक्की गडबड असत्या. त्याच्यामुळं सकाळी तणावाचं वातावरण असतंय. ऐका, फक्त ऐकायला चालू केला काम करत करत तर काहीही नाही. अनुश्रीताई बोला, नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, आतापर्यंतचा काय एक्सपिरियन्स आहे? हा, नमस्कार ताई. नमस्ते नमस्ते बोला. गुड मॉर्निंग सर्वांना. हा, गुड मॉर्निंग सर्वांना. मी अनुश्री मंगेश महामुनी, मिरजेहून आहे. बाय प्रोफेशन मी एक नर्स आहे. पण
वेट लॉस आणि फॅट लॉस साठी मी फॅमिलीशी जोडली. मी जरा व्हिडिओ बंद करते बर का. हा, अनुश्रीताई बोला, आता आवाज येईल. ब्रेक ब्रेक व्हायला लागलाय, बोला. हा, तेव्हा माझं वजन आता जवळजवळ मॅडम 1 महिन्यामध्ये माझं 5 किलो वजन कमी झालेलं आहे. आणि ओके. मी पहिल्यांदा माझा गुडघ्याचा मला प्रॉब्लेम होता. आता गुडघा पूर्णपणे दुखायचा थांबलेला आहे. आणि मी पहिल्यांदा योगा करत होते. मला योगाच्या बॅचला लावलं होतं सरांनी, मॅडमनं. पण नंतर मग मी असं हे केलं की मला अंजली ताई म्हणले की तुम्ही वर्कआउट पण जॉईन करा. मग वर्कआउट मी आता रोज करते नित्य नियमानं. आणि व्हिडिओ पूर्णपणे चालू करून करते. आणि मी सकस संतुलित आहार पण पूर्णपणे घेते. आणि माझा फेट लॉस पण झालाय आणि वेट लॉस पण झालाय मॅडम. आणि खूप खूप आभार सर्वांचे. खूप छान मार्गदर्शन असतं. फ्ल्यू स्टेशनला मी हजर असते. मला जेव्हा जेव्हा वेळ भेटतो तेव्हा तेव्हा मी पूर्णपणे सगळ्या गोष्टी अटेंड करते मॅडम. येस. आणि सर्वांचं मार्गदर्शन खूप छान आहे. तुम्ही पण. अनुश्रीताई, वजन किती किलो कमी करायचंय? चलो, 15. रेंज रेंज प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडं. जोरदार क्लॅपिंग करू आपण अनुश्रीताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत स्मिताताईंच्याकडे. जोरदार क्लॅप करू आपण स्मिताताईंसाठी. कंटिन्यू स्मिता मॅडम. नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली? गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग ऑल. माझं नाव स्मिता महेंद्र कांबळे. मी इस्लामपूरहून आहे. शतायुषी फॅमिलीची लिंक मला माझ्या दादाकडून मिळाली, विजय कांबळे. शतायुषी फॅमिलीला जॉईन होऊन आता मला 1 वर्ष पूर्ण होईल. म्हणजे आता मार्गशीर्ष महिना येतोय. मागच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी मी जॉईन झाले होते. जॉईन झालं त्यावेळेला वाटलं नव्हतं की हा प्रवास एवढा छान असेल. दादाकडून भरपूर अशी माहिती मिळालेली. म्हणजे मॉर्निंग फ्युएल स्टेशन वगैरे पण मी ऐकत होते. मग एवढे सगळे एक्सपिरियन्स आणि छान छान टॉपिक ऐकून म्हणजे शतायुषी फॅमिली मला खूप आवडायला लागली होती. मी दादाला म्हटलं मला पण दादा जॉईन व्हायचंय. आणि मग मी जॉईन झाले. डॉक्टर सर आले आमच्या घरी, दादा आला, त्यांनी छानपैकी आम्हाला हेल्थ विषयी गाईड केलं. आणि तिथून आमचा प्रवास सुरू झाला. म्हणजे घेतलं होतं मी मिस्टरांना आधी सांगितलेलं की तुम्ही घेऊन बघा एकदा. त्यांना अल्सरेटिव्ह कोलायटिसचा त्रास होता. मग दादाने एवढे एक्सपिरियन्स सांगितलेले तर त्यांना सांगितलेलं, ते म्हटले नाही नाही मी आहे ओके, माझा मी व्यायाम वगैरे करेन आणि मी राहीन. म्हटलं मग असू दे, मी सुरू करते. म्हणून मी सुरू केलं त्यावेळेला म्हणजे मोठा असा कुठला हेल्थ चॅलेंज नव्हता. पण छोटे छोटे प्रॉब्लेम म्हणजे हेल्थचे सुरू झालेले. कसं की मान दुखायची, पाठ कंबर दुखायची, भरपूर थकवा असायचा आणि चिडचिडपणा व्हायचा सारखा. म्हणजे असं एकदम शॉर्ट टेम्पर व्हायचं. एखादं एखादं कोणी म्हणजे बोललेलं पण सहन होत नव्हतं. आणि थोड्या वेळाने डोकं शांत झालं की परत मनात विचार यायचा, अरे मी उगाच चिडली. म्हणजे चिडायची गरज नव्हती पण मी चिडली. पण तो क्षण असा असायचा की ते आपोआप माझ्याकडून म्हणजे चिडचिड व्हायची. आणि चिडचिड झालं की काय व्हायचं, असं डोक्याचा वरचा माथा होता तो असं एकदम उठायचा. म्हणजे अशांतता होती. म्हणजे मुलं जरी बोलली तरी म्हणजे त्यांना मला सरळ रिस्पॉन्स मी करत नव्हते कधी कधी. मग निराशा असायची सारखी. आता ज्या वेळेला मी शाळेत प्रायमरी टीचर म्हणून काम करते, तर सकाळी रात्रीची झोप पूर्ण झाली की सकाळी फ्रेशनेस असायचा. मग सकाळीचं आवरून सगळी तयारी करून शाळेत गेल्यावर शाळेतलं काम व्यवस्थित सुरू असायचं. पण दुपार झाली की परत असं अंगात अशी कणकणी जाणवायची. दुपारचं मग लंच ब्रेक झाला, जेवल्यानंतर पुन्हा थोडंसं स्टेबल राहायचं. आणि संध्याकाळपर्यंत शाळा सुटून घरी येईपर्यंत पुन्हा सगळी एनर्जी आहे ती लो असायची. मग घरी आली का म्हणजे कंटाळा असायचा. त्यामुळे कोणाचा मुलांचा आवाज ऐकायची इच्छा नसायची किंवा कोणी काही बोलू नये असं वाटायचं. शांत, पण शांत तर राहू शकत नाही. घरातली सगळी कामं करायला पाहिजेत. आपल्याशिवाय करणारं कोण नसतंय. आणि स्त्री मदतीला असले तरी आपण करायलाच पाहिजे. मग हे सगळं करत असताना तब्येतीकडे थोडं दुर्लक्ष होत होतं. शाळेत पण म्हणजे आपण ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी काम करतो त्यावेळेला, आता मी ज्या वेळेला काम करत होते त्यावेळेला कामाचा ट्रेस भरपूर येत होता. मग कधी कधी असा मनात विचार यायचा की मी मुलांना शिकवायचं काम करते की इतर सगळ्या गोष्टी आहेत, माहिती भरायची असते, माहिती द्यायची असते, म्हणजे नक्की मी काय करते. आणि एवढा सगळ्या आपल्याला कामाचा पगार मिळत असतो, पैसे मिळत असतात, पण
जो आनंद पाहिजे होता तो मिळत नव्हता मला. मग आता जेव्हापासून मी शतायुषी फॅमिलीला जॉईन झाले, खूप छान गायडन्स मला मिळालाय, सकस संतुलित आहार मिळालाय, योगा माहिती होता पण जो पाहिजे होता तो म्हणजे कधी करत होते कधी नाही, म्हणजे त्यात कंटिन्युटी नव्हती. इथं आल्यापासून कंटिन्युटी राहिली. त्याचबरोबर माइंडसेटवर चांगलं काम झाले. त्याच्यामुळे माझे जे पहिले प्रॉब्लेम होते म्हणजे चिडचिड होत होती, आता चिडचिड होत नाही. शांत डोक्यानं शाळेत पण चांगलं काम होते. शाळेतल्या कामाचा पण कधी ताण येत नाही. म्हणजे पहिला कसं टेन्शन यायचं, आता टेन्शन येत नाही. काम कसं करायचं, कुठल्या कामाला कधी प्रायोरिटी द्यायची हे पण चांगलं समजते. मुलांबरोबर पण छान वेळ जातोय. म्हणजे घरी आल्यानंतर सुद्धा जी एनर्जी पहिली अजिबात राहत नव्हती ती आता एकदम छानपैकी एनर्जेटिक असते संध्याकाळपर्यंत. पहिला भांडी घासली तरी कंटाळा यायचा, म्हणजे वाटायचं मी किती काम केलंय. पण आता तसं वाटत नाही. खूप सगळी कामं होत आहेत आणि म्हणजे जीवनात जो आनंद पाहिजे तो हॅपीनेस मला मिळालाय. मग अजून एक सांगायचं आहे मला, शरीराची दुखणी तर थांबली. म्हणजे वजन वाढत चाललं होतं माझं, 59 पर्यंत वजन पोहोचलं होतं. मग मी जॉईन झाल्यानंतर सकस संतुलित आहार, योगा आणि हे सगळं केल्यानंतर वजन आता माझं 50 ते 51 या दरम्यान स्टेबल आहे. आयडियल वेट वर मी आहे. वजन कमी झाल्यामुळे माझा जो थकवा होता, चिडचिड होत होती, ती पण बंद झाली. काम छानपैकी करते. आयुष्यात जो आनंद पाहिजे तो मला मिळालाय. म्हणजे माझ्या दादानं मला भरपूर सारे गिफ्ट दिलेत. त्यातलं शतायुषी फॅमिलीचं हे जे गिफ्ट आहे ते मला खूप आवडते. आणि सगळ्यात महत्वाचं, मी हेल्दी झालीये. त्याचबरोबर माझी मुलं सुद्धा, म्हणजे आमचा आजार पण पहिलं सारखं असायचं, आता तसं नसतंय. मुलं पण छान आहेत ताई. मुलं आता सकाळीच म्हणजे मी योगा जॉईन करते तर माझी मुलगी गौरी पण माझ्या बरोबर असते. आज सकाळी पण उठली, योगा केला आणि तिला छान वाटते. मुळक्यांना ज्या वेळेला तिला अप्रिशिएट करतात की हा स्मिता ताईंची कन्या पण करते, मग तिला छान वाटते. म्हणजे एकदम सक्ती नाहीये पण आनंदाने ती करायला लागले. मग आपण आपल्या मुलांसाठी एवढं सगळं काम करतोय आणि आपण आपल्या मुलांना जे पाहिजे ते पैसे तर आपण त्यांच्यावर खर्च करतो, पण त्यांना जे आरोग्य पाहिजे ते आपण त्यांना देऊ शकत नाही. पण शतायुषी फॅमिलीमध्ये आपण, म्हणजे मी आता जॉईन आहे तर मी अनुभव घेते की माझ्या हेल्थ बरोबर माझ्या सगळ्या फॅमिलीची हेल्थ चांगली राहिली. म्हणजे आपण जो मिळवलेला पैसा आहे तो दवाखान्यात खर्च करण्यापेक्षा आपण आपल्या आरोग्यावर आणि आनंदी जीवनावर आता खर्च व्हायला लागलाय. माझ्या दादाने दिलेलं हे गिफ्ट आहे. हे गिफ्ट खूप म्हणजे अनमोल आहे. त्याला मी कशाबरोबर पण तुलना करू शकत नाही. ते मला आयुष्यभर पुरणार आहे. माझ्या मिस्टरांची सुद्धा तब्येत, ते नाही नाही म्हणत होते, पण मी ज्या वेळेला तो आहार ज्या वेळेला घरी आला आमच्या, त्यावेळेला पहिल्यांदा त्यांनीच सुरुवात केलं आणि त्यांनी पण खूप छान फॉलो केलंय. त्यांचा अल्सरेटिव्ह कोलायटिस आता एकदम पूर्ण बरा झालाय. पहिले जे प्रॉब्लेम होते पोटाचे आता अजिबात नाहीयेत. आणि त्यांचा रिझल्ट, आमचा रिझल्ट बघून सासू सासरे पण घेत आहेत, आई पण घेते. सगळी फॅमिली हॅप्पी आहे, आनंदी आहे. आणि ताई माझ्या माइंडसेटवर खूप छान काम झालंय म्हणून मी खूप हॅप्पी आहे. थँक्यू ताई. येस. कसं असतं, लोड असतो ताकदीपेक्षा. सगळ्या गोष्टी ज्या वेळेला जादा होतात त्यावेळेला प्रॉब्लेम असतोच असतो. तो तुमचा, तुम्ही स्वतः काय काय असे ना, आपण आपल्यावर काम केल्याशिवाय काहीच भेटत नाही. आपण आपल्यावर काम करावं लागतं आणि सगळ्यात कॅल्क्युलेशन, मनावर कामाचं तुम्हाला त्याचं मोलच नाही करू शकत आपण. एवढं अमूल्य आपण रोज स्वतःवर काम करून आपल्याला स्वतः अपडेट करायला लागलोय आपण. चलो जोरदार क्लॅप करू आपण वेलकम आहे. स्मिता ताईंसाठी. अंबादास खरटमल आहेत बघा, दोघं बसलेत. वेलकम आहे. ओके. आता आज टॉपिक आहे आपण डॉक्टरांचा, त्यामुळे आपण त्यांना उद्याला घेऊया. उद्याला अंबादास सर आज लय भारी आवरून बसलाय. खरं काय करूया आपण आता, टाइम आहे आपल्याकडं, त्यामुळे आपण त्यांचा एक्सपिरियन्स उद्या सकाळी सगळेजण लवकर या, कारण आपण अंबादास सरांचा एक्सपिरियन्स ऐकणार आहोत. ओके. नाहीतर मला शॉर्ट करावा लागेल आणि शॉर्ट केला तर मग तुम्हाला न्याय दिलं जाणार नाही. तुम्हाला जसं न्याय दिलं जाणार नाही तसं पुढच्या टॉपिकला न्याय मिळत नाही. आणि आपल्याला आज नशिबानं डॉक्टरांचा वेळ मिळतोय, टाइम मिळतोय. आणि आजकाल चॅलेंजेस इतके वाढलेत. आपण जो आज टॉपिक घेणार आहे त्याचेच चॅलेंजेस वाढलेत का? नाही. ओव्हरऑल आपल्याला खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि आपलं कन्फ्युजन आहे. आपल्याला स्वतःला ना त्याच्यातले मार्ग माहिती नाहीये आणि म्हणून आपण आज जाणार आहोत भारीपैकी आपल्याला डॉक्टरांच्या ठिकाणी. नेहमी म्हणते, मी या एक शिक्षक, डॉक्टर आणि पोलीस डिपार्टमेंट आणि सैन्य दलातले लोक
ह्यांचं ना करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण इथं स्ट्रेस लेवल भयानक आहे, भयानक. आणि या लोकांना, कारण इथं सगळं अशांती वाढत चाललंय ना, तसं इकडे येणाऱ्यांची संख्या, यांच्यावर लोड वाढत चाललाय. आणि आपल्याला आपण पूर्णपणे डिपेंड राहिलोय फक्त आणि फक्त डॉक्टरांच्यावर. इतके गाफील का आहोत, तर एक्सपर्ट आपल्याला सहज अवेलेबल होत आहेत, पण लिमिटेशन्स आहेत, त्याला पण मर्यादा आहेत. आणि तिथं आपण तासन तास बसून ह्यांचं 2 मिनिटं नाही तर 5 मिनिटच मिळतात, 5 मिनिटं मुश्किल. कारण एवढी संख्या तिथं हॉस्पिटलमध्ये वाढली आहे ना. म्हणजे माझ्या घरात माझा भाऊ डॉक्टर आहे, त्यामुळे मला माहिती आहे. MD मेडिसिन आहे, ह्या बेडवर एक असतं, या बेडवर एक असतंय. असिस्टंट चेक करतात, इकडं उठून यांचं बोलूस तोपर्यंत इकडं उठायचं असते, कारण इकडं बेडवर याच्यावरच असतात. त्यामुळं अतिशय यांचा वेळ महत्वाचा आहे, आणि त्यातला आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे आपण, आणि विदाऊट पैसे आपल्या घरात डॉक्टर दर शुक्रवारी, भारी आहे की नाही? त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करू आपण नेहाताईंसाठी. मस्त पैकी आजचे जे काही ज्वलंत प्रश्न आहेत महिलांचे आहेत, त्या सगळ्यासाठी यायला लागले नेहाताई. जोरदार क्लॅप, कंटिन्यू नेहाताई. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस ताई. गुड मॉर्निंग मॅडम ऑल. येस, गुड मॉर्निंग ऑल. मी डॉक्टर नेहा जाधव, मी कोल्हापूरचीच आहे. या 27 फॅमिलीमध्ये मला जॉईन केलं माझे दीर रवी जाधव यांनी. साधारण 11 महिन्याच्या पूर्वी मी या फॅमिलीमध्ये जॉईन झाले आणि माझ्यावर काम केलं, माझ्या स्वतःवर आणि माझ्या मुलावर काम करून आम्ही दोघांनी पण आमचं छान फॅट लॉस केलाय. आम्ही जॉईन झालो आणि लगेच आपली मॅरेथॉन स्टार्ट झाली. आज आपली मॅरेथॉन स्टार्ट होते बघा, तशीच आपली मॅरेथॉन स्टार्ट झाली. 40 दिवसाच्या मॅरेथॉन मध्ये स्वतःचा 10 किलोचा वेट लॉस आणि माझ्या मुलाने जवळजवळ 15 ते 16 किलोचा फॅट लॉस केला. आणि पुढे जसं फॅट लॉस झाला तसं इतरही सगळ्या ज्या तक्रारी आहेत वजनाच्या मुळे होणाऱ्या, जसं सांधेदुखी आहे, पाठदुखी, कंबरदुखी, टाचदुखी, या सगळ्या कमी होत गेल्या. माझा स्पेसिफिक रिझल्ट स्किनचा आहे, जो फंगल इन्फेक्शनचा होता तो सुद्धा एक 15 ते 20 दिवसात, जो 8 वर्षापूर्वीपासूनचा होता तो एक 15-20 दिवसातच, जसं हे फ्युएल पोटात जायला लागलं तसं माझे ते पण सगळे तक्रारी ज्या स्किनच्या होत्या त्या पण सगळ्या कमी होत गेल्या. हे झालं माझं बद्दल. आता आज आपण काय बोलणार आहोत, तर जो आता समाजामध्ये जो ज्वलंत प्रश्न आहे, ज्वलंत म्हणण्यापेक्षा एक सेन्सिटिव्ह आहे, जो असा एकदम अगदी मनाला भिडणारा प्रश्न आहे, तो आहे इन्फर्टिलिटीचा, म्हणजे वंध्यत्वाचा, म्हणजे मूल न होण्याची जो आता सध्या समस्या चालू आहे, जी खूप बऱ्याच स्त्रियांमध्ये आता आढळून येते आहे, जे आता जे पूर्वी नव्हतं पण आता आढळून येते. तर इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व आपण कशाला म्हणतो, तर एक WHO ने एक त्याची व्याख्या केलेली आहे की लग्नानंतर साधारण 1.5 ते 2 वर्षापर्यंत कोणतेही प्रोटेक्शन, म्हणजे अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स करून सुद्धा किंवा आपलं मूल होण्याची इच्छा असून सुद्धा जर मूल होत नसेल 2 वर्षापर्यंत, तर आपण त्याला इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व असं आपण त्याला लेबल करतो. तर पूर्वीच्या काळी कसं होतंय, पूर्वीच्या काळी वंध्यत्वाची पेशंट्स खूप कमी होते, पण आता आपण बघतो, आता आम्ही डे टू डे प्रॅक्टिसमध्ये बघतो, तर मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये हा प्रॉब्लेम वाढत चाललाय की मूल न होण्याचा. तर हे काय काय कारण आहे, त्याचं भरपूर कारण आहे, त्यातली आपण एक सॉर्टेड थोडीफार कारणं बघू. त्यात सगळ्यात पहिलं कारण आहे एज, म्हणजे वय. तर साधारण आपण कसं असते, वय म्हणजे काय, आता मुली वयात येतात, लवकर वयात येतात, पण वयात येणारं जे कारण एज आहे ते साधारण 12 ते 14-15 वर्षापर्यंत मुली वयात येतात. त्याच्यानंतर एक 40-45 वर्षापर्यंत हा वयाचा काळ राहतोय, म्हणजे प्रजनन काळ राहतोय. ह्या काळात आपण प्रजनन होऊ शकतोय, मुलं होऊ शकतात. पण कसं आहे की पाळी आल्यानंतर एक 12 ते 15 वर्षापर्यंत पाळी आल्यानंतर पुढचे 15 वर्षापर्यंत जर आपण मूल राहिलं नाही किंवा आपण राहू दिलं नाही, आता राहू दिलं नाही हे कारण सांगते तुम्हाला नंतर, तर काय होतंय की जे बीज तयार होतात ती चांगल्या क्वालिटीची तयार होत नाहीत, आणि जरी झाली तरी ती ज्याच्यामधून जर प्रेग्नन्सी राहिली तर त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम, म्हणजे डाऊन सिंड्रोम, ॲबनॉर्मल प्रेग्नन्सी राहू शकते. हा तर एज आहे, हा एज फार मॅटर करतो. कसं आहे, जेव्हा आपण मॅक्झिमम 18 ते 25 किंवा मॅक्झिमम 30 वर्षापर्यंत
जे ओव्ह्युलेशन होते, जी बीज तयार होतात, ती अति उत्कृष्ट दर्जाची बीज तयार होतात, म्हणजे स्त्री बीज तयार होतात. त्याच्यामुळे ह्या एज मध्ये जर प्रेग्नन्सी राहिली तर ती अगदी उत्कृष्ट प्रेग्नन्सी राहू शकते. पण सध्याच्या काळात काय झालंय, शिक्षण म्हणा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, पुढे करिअर, नोकरी, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना आता पोस्ट ग्रॅज्युएशन मुलींचं शिक्षणच जवळजवळ 25-26 वर्षापर्यंत मुली शिक्षणच घेत असतात, मुलं म्हणा मुली म्हणा दोघी पण. त्याच्यानंतर लग्नाचा विचार करतात. तोपर्यंत हा जो चांगला प्रजनन काळ आहे हा निघून गेलेला असतो. आणि मग पुढे ह्या एजमुळे ज्या ओव्ह्युलेशन होते, ज्या ओव्हरीज तयार होतात, ओव्हरीमध्ये जे बीजांड तयार होतात, बीज तयार होतात, त्याची क्वालिटी कमी झाल्यामुळे किंवा त्याची संख्या कमी झाल्यामुळे प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येऊ शकतो. नंतरचं एक कारण आहे की एंडोमेट्रियोसिस म्हणून एक प्रकार असतो, एक कारण असते. त्यात काय होते की गर्भाशयाच्या आत आपला जो नॅचरली मेन्स्ट्रुएशन होते, म्हणजे जे पिरियड्स येतात, ते नॅचरली जो पिरियड्स मध्ये जे ब्लिडिंग होते ना, त्या भिंती असतात, म्हणजे जे एंडोमेट्रियम असते, गर्भाशयाच्या आतलं एंडोमेट्रियम, हे शेड होते नॅचरली आपलं ब्लिडिंग होते त्यावेळेला. परंतु हे जे आतले जे सेल्स असतात, हे सेल्स इतर ठिकाणी तयार होतात. म्हणजे कसं, तर गर्भाशय सोडून, म्हणजे जसं का ओव्हरीमध्ये येतात किंवा फॅलोपियन ट्यूब म्हणजे जे बीजवाहिनी असते तिथे, किंवा गर्भाशयाच्या आजूबाजूला असे हे जे सेल्स असतात ना, हे तयार होतात. आणि त्याच्यामुळे काय होते, ज्या वेळेला पिरियड्सची तारीख येते, पिरियड्स येतात, त्यावेळेला त्या पार्ट्स मधून सुद्धा ब्लिडिंग व्हायला लागते. आणि त्यावेळेला असह्य पोटदुखी वगैरे हे होते. आणि हे ब्लिडिंग जे आहे ना, हे कदाचित तुमचं ट्यूब मध्ये जर झालं तर ही ट्यूब ब्लॉक होऊ शकते. आणि ट्यूब म्हणजे कसं, जेव्हा आपण बीज तयार होतात ओव्ह्युलेशनला, हे बीज गर्भाशयापर्यंत वाहून नेण्याचं काम ही बीजवाहिनी करत असते. तर ह्या एंडोमेट्रियोसिसच्या मुळे ही बीजवाहिनी ब्लॉक होते आणि हे जे स्त्री बीज आहे ते गर्भाशयापर्यंत पोहोचू शकत नाही. हे एक एंडोमेट्रियोसिसचं कारण तुम्हाला प्रेग्नन्सी न राहण्याचं कारण असू शकते. नंतर एक कारण येते की सर्वायकल म्युकसा असतोय तो, म्हणजे जो गर्भाशय आहे त्याचं तोंड आहे ना, त्याच्यात एक नॅचरली एक चिकट द्रव्य म्युकस तयार होत असतोय नॅचरली. हा जो तयार असतोय ना, हा योनी मार्गाचा जो पीएच आहे ना, हा मेंटेन करायचं काम करते. मग ज्या वेळेला तिथे जर काही इन्फेक्शन झालं, समजा आता बॅक्टेरियल आहे, व्हायरल आहे, फंगल इन्फेक्शन, यामुळे ना हे म्युकस आहे, ह्या म्युकसचा जो पीएच आहे हा कमी जास्त होऊ शकतो. आणि त्यामुळे संबंधानंतर योनी मार्गामध्ये येणारे जे शुक्राणू आहेत, हे हा पीएच वाढल्यामुळे नष्ट होऊ शकतात. आणि ते नष्ट झाले की मग प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येऊ शकतात. काही काही पेशंट मध्ये कसं असते माहिती, आता मी तुम्हाला सांगितलं की गर्भाशयापासून बीजवाहिनी असते ना, ओव्हरीपासून गर्भाशयापर्यंत बीज वाहण्याचं काम करते स्त्री बीज. तर नॅचरली बऱ्याच पेशंटमध्ये ही बीजवाहिनी असते ना, ह्याच्यामध्ये दोष असतो. दोष कसा, तर ती ब्लॉक होते. ब्लॉक झाली की ते बीज असतात ते वाहू शकत नाहीत. हे बीजवाहिनी ब्लॉक होण्याची काय कारणं असतात, तर बरीचशी कारणं आहेत. त्याच्यामध्ये पीआयडी आपण एक म्हणतो की पोटामध्ये काही इन्फेक्शन झाले की पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजेस असतात, पोटातली काही इन्फेक्शन आहे, किंवा आता मी तुम्हाला सांगितलं एंडोमेट्रियोसिस, त्या एंडोमेट्रियोसिसमुळे सुद्धा ही बीजवाहिनी ब्लॉक होऊ शकते. किंवा जन्मताच काही स्त्रियांमध्ये फॅलोपियन ट्यूब म्हणजे ही बीजवाहिनी ही ब्लॉक असेल तर प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतो. ट्युबरकुलोसिस सारखे आजार म्हणजे टीबी सारख्या आजारामुळे सुद्धा ही बीजवाहिनी ब्लॉक होऊ शकते. नंतर काही आजार आहेत, जसे आपण म्हणतोय की थायरॉइड आहे, पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड, डायबिटीस, हे जे आजार आहेत ना, हे सगळे आजार आहेत ते काय करतात की शरीरामध्ये आता प्रेग्नन्सी राहणं हे जी गोष्ट आहे, म्हणजे पिरियड येणं किंवा प्रेग्नन्सी राहणे, डिलिव्हरी होणे, ह्या सगळ्या गोष्टी, ओव्ह्युलेशन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या हार्मोन रिलेटेड आहेत, पूर्णपणे हार्मोनचा खेळ आहे. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसा, म्हणजे फर्स्ट डे पासून 30व्या दिवसापासून हे सगळे हार्मोन वर खाली होत असतात. हे जर आपले नॅचरल होत नसतील, जर नॉर्मल होत नसतील, तरी सुद्धा प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतो. इतके सगळा केमिकल लोचा आहे हार्मोनचा. तर पीसीओडी पीसीओएस मध्ये हा हार्मोन लेवल इतके व्हेरिएशन होत असतात, त्याच्यामुळे तुमचा प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतो. आणि ओव्ह्युलेशन नीट होत नाही, पीसीओडी पीसीओएस मध्ये ओव्ह्युलेशन होत नाही. परत थायरॉइडच्या सारख्या आजार आहेत, थायरॉइड आहे की डायबिटीस आहे, ह्याच्यामुळे सुद्धा तुमचा ओव्ह्युलेशनला प्रॉब्लेम येतो. पुरुषांमध्ये सुद्धा ह्याच्या पुरुष बीज तयार व्हायला डायबिटीस आणि थायरॉइड ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आणखीन जे आहे की गर्भाशयाच्या आतमध्ये असणारे काही दोष,
जसे आपण आता फायब्रॉइड खूप म्हणतो की फायब्रॉइड झाल्या, गर्भाशयात गाठी झाल्या. तर हे गर्भाशयातल्या गाठी आहेत ना, ह्या गाठींमुळे सुद्धा ओव्ह्युलेशन जे ओव्हरीज मधून जो ओवम तयार होतोय तो तिथे येत नाही व्यवस्थित. आणि जरी आला तर, कारण जो गर्भाशयाच्या आतला जो भाग असतोय ना तो फायब्रॉइड म्हणजे हा गाठींनी व्याप्त होतोय. त्याच्यामुळे जरी प्रेग्नन्सी अशा ठिकाणी राहिली तरी सुद्धा त्या फायब्रॉइडमुळे ते बाळाला वाढ होत नाही व्यवस्थित, जागा मिळत नाही त्याला, आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी ती टिकत नाही. काही वेळेला गर्भाशयामध्ये नॅचरलीच बायकॉर्नेट युटरस म्हणून एक जे असते, म्हणजे जो गर्भाशय आहे नॉर्मल त्याच्यामध्ये एक पडदा असतो, आणि हा पडदा असला की तुम्हाला प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतो. हा जन्मताच असतो, त्याला आपण काही करू शकतो. त्याला आपल्याला फायब्रॉइड आणि बायकॉर्नेट युटरस सारखे जे डिसीज आहेत ना त्याला आपल्याला सर्जिकलच ट्रीटमेंट द्यावी लागते. नंतर येते पुरुषांमध्ये असणारे. आता हे आपण पाहिलं की स्त्रियांमध्ये, तर स्त्रियांमध्ये आणखी पीसीओडीचं मी तुम्हाला का सांगेन की पीसीओडी, पीसीओएस आणि थायरॉइड ह्याच्यामध्ये वजन जे स्त्रियांचं असते हे फार वाढत जाते. हे हार्मोनच्या इम्बॅलन्समुळे वजन वाढलं. आता आपण बघा, अतिरिक्त चरबी, आपली जीवनशैली इतकी बिघडलेली आहे, खानपान बिघडलेलं आहे, त्याच्यामुळे हे वजन वाढत 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 जाते. आपण व्हीएफ बघतोय बघा की विसरल फॅट, आपण जे आपलं करड स्कॅन मशीनवर आपण आपलं बॉडी चेकअप करतो त्याच्यात विसरल फॅट आहे ते 7 पेक्षा जास्त, बऱ्याच स्त्रियांमध्ये 7 पेक्षा जास्त, 7, 8, 10, 12 खूप असते. हे का करतं की आपलं जे गर्भाशय आहे, गर्भाशय किंवा ओव्हरीज आहेत किंवा फॅलोपियन ट्यूब आहे, आपली जी प्रजनन संस्था आहे पूर्ण, त्याच्या भोवती जेव्हा ह्या फॅटचं प्रमाण वाढत जाते, त्याच्या लेअर होत जातं, तेव्हा जे न्यूट्रिशन आपण खातोय किंवा जे आपण जे खातोय रक्तवाहिनी त्यातपर्यंत पोहोचत नाही, त्या पोषण होत नाही त्या अवयवांचं, आणि अवयवांचं पोषण न झाल्यामुळे ओव्ह्युलेशनला प्रॉब्लेम, प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम, बीजवाहिनीला प्रॉब्लेम, आणि ह्या फॅटमुळे, वाढलेल्या वजनामुळे सुद्धा आपल्याला ओव्ह्युलेशन होत नाही किंवा प्रेग्नन्सी राहत नाही. बरेच पेशंट बघा, आम्ही येतो, आमच्याकडे येतात की प्रेग्नन्सी राहत नाही, त्यात आम्ही पहिलं सांगितलं त्यांना जाते की वजन कमी करा. तुमचं वजन कमी केला की आपोआप, म्हणजे औषधाची सुद्धा बऱ्याच पेशंटला गरज नसते, एकदा की वजन कमी झालं की आपोआप प्रेग्नन्सी राहिलेले उदाहरणं आहेत. नंतर आपण जसं स्त्रियांमध्ये आहे तसं पुरुषांमध्ये सुद्धा अनेक दोष आढळतात. त्याच्यामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे की पुरुषत्व कमी असणं, किंवा स्पर्म काउंट कमी असणं, किंवा त्याचे स्पर्मची संख्या कमी असणे, किंवा स्पर्मचे जे आकार असतो त्याचं जे ॲबनॉर्मॅलिटी असते ते ॲबनॉर्मल जास्त असणे, किंवा त्यांची जी शक्ती असते, एक आपण म्हणतो की पेटंट असणे स्पर्म्स, हे सुद्धा त्यांची संख्या खूप कमी असते पुरुषांमध्ये सुद्धा, किंवा लहानपणी जे काही आजार झालेले असतात त्याच्यामुळे सुद्धा ही संख्या कमी असते विजाणूंची. पुन्हा त्यांच्यामध्ये सुद्धा मगाशी मी सांगितलं की डायबिटीस, थायरॉइड ह्याच्यामुळे सुद्धा शुक्राणूंची कमी होऊ शकते. परत बरेचसे त्यांना स्मोकिंग आहे किंवा ड्रिंक्स आहेत, अशी जर काही हे असतील, सवयी असतील, तर त्याचा सुद्धा परिणाम, टोबॅको, ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या शुक्राणूंवर होऊ शकतो. शुक्राणूंवर पण आणि स्त्रियांमध्ये सुद्धा असे काही त्यांना सवयी असतील, स्मोकिंग किंवा ड्रिंक्स, त्याला ओव्ह्युलेशन आणि स्पर्मचं काउंट हे सुद्धा ह्याला हॅम्पर करत असतं. आणखीन एक आहे कारण की संबंधामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तरी सुद्धा तुम्हाला प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम येतो. परत एक मेंटली जे म्हणतोय आपण की नवरा बायकोंमध्ये बॉन्डिंग चांगलं असणं, त्यांच्यामध्ये अतिशय चांगले संबंध असणं, मानसिक दृष्ट्या ते एकमेकांची बॉन्ड असणं, किंवा एकमेकांना समजून घेत असतील, तसंच घरातलं वातावरण सुद्धा त्यांना पोषक पाहिजे, अगदी छान पाहिजे. किंवा कसं आहे, आता घरात वातावरण खूप स्ट्रेस आहे, भांडणं आहेत, कलह आहे, अशा वेळी सुद्धा ह्याचा परिणाम मानसिक दृष्ट्या स्त्री पुरुष दोघांवरही होऊ शकतो, आणि त्याच्यामुळे सुद्धा प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम होऊ शकतो. बऱ्याच गोष्टी अशा आहेत. तर ह्या सगळ्या एकत्रित गोष्टी आपण बघितल्या तर आपण म्हणतोय की पीसीओडी, पीसीओएस आपण म्हटलं, थायरॉइड, बीपी, शुगर, हे सगळं म्हटलं, याचा डायरेक्टली इनडायरेक्टली त्याचा परिणाम हा ओव्ह्युलेशनला होतो, हे मी सांगितलं. तर आपण ह्याच्यामधून बाहेर येण्यासाठी तर काय करायला पाहिजे, तर हे जे आजार आहे ज्याच्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही, हा विचार आपण पहिला केला पाहिजे. आता ह्यातली बरेचशे गोष्टी आहेत की जसं मी सांगितलं की
बायकॉर्नेट युटरस आहे किंवा फायब्रॉइड युटरस आहे, ह्यांना आपण सर्जिकल ट्रीटमेंटच द्यावी लागते, त्याला आपण दुसरं काही करू शकत नाही. किंवा ओव्हॅरियन सिस्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टीला आपण सर्जिकल ट्रीटमेंट. पण ह्यातले जे 50 ते 70% म्हणूया, 70% ह्या ज्यातल्या गोष्टी आहेत, ह्या कारणं आहेत, ही सगळी कारणं आपण ह्याच्यातनं बाहेर पडू शकतो, ह्याच्यातनं आपण त्याच्यावर आपण काम करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण जसं म्हणतो की डायबिटीस हे या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या लाईफस्टाईल डिसीज आहेत. तर मी पण म्हणेन की प्रेग्नन्सी न राहणं हे सुद्धा एक 60-70% ही लाईफस्टाईल डिसऑर्डरच आहे. तुमची लाईफस्टाईल तुम्ही चेंज केली तर ही जी कंडिशन आहे त्या कंडिशनला आपण चेंज करू शकतो. जसं आता मी सांगितलं की वजन, वय, सगळ्यात पहिलं बघू आपण वय. तर वय आहे, तर प्रॉपर वयामध्ये लग्न होणे किंवा प्रॉपर वयामध्ये आपण प्रेग्नन्सीला चान्स देणे, ही गोष्ट आपण फॉलो केली पाहिजे. उगाच आता मी माझं करिअर करते आणि मग प्रेग्नन्सीचा विचार करते, आता हे जे मुली विचार करतात हे नको. कारण आपण इकडे करिअर सेट करतो, पण उद्या प्रेग्नन्सीला आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून प्रेग्नन्सी विचार करताना हा योग्य वयात केला पाहिजे, कारण योग्य वेळी घेतलेला निर्णय हा आपल्याला कधीही पॉझिटिव्ह रिझल्ट देत असतो. नंतर आपण लाईफस्टाईल म्हटलं की वजन, वजन जसं वाढते तसं तुम्हाला प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतो, हे मी सांगितलं. पीसीओडी, पीसीओएस किंवा थायरॉइड, शुगर ह्या आजारांमध्ये वजन वाढते. तर वजन कमी करणं हे सुद्धा सगळ्यात बेस्ट उपाय आहे प्रेग्नन्सी तुम्हाला पॉझिटिव्ह त्याचे रिझल्ट यायला. तर आपल्या 87 ग्रुपमध्ये बघा, आजपासून मॅरेथॉन स्टार्ट होते, वेट लॉस मॅरेथॉन. ज्यांना ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यांनी पहिला वजन कमी करा, मग ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये रिझल्ट हा 50-60% रिझल्ट येतोच येतो. आपल्या मॅरेथॉन मध्ये आता मी माझं स्वतःच सांगितलं की पहिल्या 40 दिवसात 10 किलो वेट लॉस. मग तुम्हाला अगदी लवकरात लवकर वेट लॉस आणि अगदी इझी आणि हेल्दी वेट लॉस हा आपल्या मॅरेथॉन मध्येच मिळतोय, तर तुम्ही त्याला ट्राय करू शकता. नंतर आपलं खाणपिण आहे. आता आपण जो डाएट घेतो, आता प्रत्येक आपल्या पेशी आहेत, प्रत्येक पेशींना एक पोषक आहार लागतो आणि त्यामध्ये ओव्हरी पण आली, स्पर्म पण आले. मग ह्या सगळ्या गोष्टींना एक पोषक आहार गेला पाहिजे, त्यांना चांगलं न्यूट्रिशन गेलं पाहिजे, तरच त्यांची वाढ होणार आहे. झाड आपण लावलंय, पण त्याला जर आपण व्यवस्थित त्याला खत पाणी दिलं नाही, तरच खत पाणी दिलं नाही तर ते कसं वाढणार ना. त्याला प्रॉपर न्यूट्रिशन दिलं तरच ते छान वाढणार, त्याला फळं येणार, फुलं येणार पुढे. आणि तसंच आहे हे, ज्या वेळेला आपल्याला उत्तम आपण आहार घेतो, रिच हाय प्रोटीन डाएट घेतो, झिंक इंटेक किंवा विटॅमिन्स, मिनरल्स घेतो, जे आपल्याला अँटीऑक्सिडंटचे काम करणारे आहेत, आपल्या आहारामध्ये आपण इन्व्हॉल्व करतो. हाय फायबर डाएट घेतो. हाय फायबर डाएट असतो ना, तो काय करतोय, जो ट्रान्सफॅट असते ना, ट्रान्सफॅट काय करते की तुमचं जे आपलं इन्फर्टिलिटीचा रिस्क वाढवते. ट्रान्सफॅट म्हणजे काय, जे आपण अनहेल्दी फूड खातो, जे आता पिझ्झा, बर्गर हे आता खूप आपण खातोय, त्याचं जे आहे ना, त्याच्यामुळे रिस्क ऑफ इन्फर्टिलिटी म्हणजे वाढत जाते. निगेटिव्ह इफेक्ट त्याचा जो आता इन्शुलिन जे हार्मोन आहे, इन्शुलिन हार्मोनवर ह्या ट्रान्सफॅटचा खूप निगेटिव्ह इफेक्ट पडतोय. आणि हा इफेक्ट जेव्हा इन्शुलिन शरीरात वाढत जाते, तो इन्शुलिन जेवढा वाढेल तेवढा लेसर द रिप्रोडक्टिव्ह हार्मोन, म्हणजे जे रिप्रोडक्शनला, म्हणजे आपल्याला गर्भ राहण्यासाठी जे रिप्रोडक्शन हार्मोन लागतात, ते हार्मोन लेवल कमी कमी डिस्टर्ब होत जाते. त्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्सवर काम करणे ही खूप महत्वाचं आहे. आपले शेटे सर सांगतात बघा, प्रत्येक आजाराचा मूळ कुठे आहे, इन्शुलिन रेझिस्टन्सवर. तुम्ही इन्शुलिन रेझिस्टन्सवर काम करा, तुमचे 80% प्रॉब्लेम, 80 काय मी सांगेन 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तर ते इन्शुलिन रेझिस्टन्सवर काम करा. वजन आटोक्यात आणलं तर तुमचा हा इन्शुलिन लेवल हे नॉर्मल होऊ शकते. सर्टन योगाचे टेक्निक्स आहेत जे आपल्याला युट्रसचं काम म्हणजे युट्रस मजबूत ठेवण्यासाठी किंवा ओव्ह्युलेशनसाठी, आता त्याच्या मी डीप मध्ये जात नाही, पण पोटावरती ताण दाब पीठ देऊन त्यांचं काम व्यवस्थित करण्याची बरीचशी आसनं आहेत, जी आपल्याला योगा क्लासमध्ये, आपल्या योगाचे बॅचेस आहेत, खूप आसनं आहेत त्याचे आपल्या योगा बॅच मध्ये शिकवले जातात. सकाळ संध्याकाळ आपल्याला योगा बॅच आहे, आणि वेट लॉस साठी तर आपल्याला वर्कआउट बॅचेस पण सकाळ संध्याकाळ आहेतच, हे आपल्याला काम करतात. नंतर कसं आहे की एक गोष्ट आहे की स्ट्रेस लेवल, जे मी म्हटलं की नवरा बायकोंमधलं जे संबंध आहेत तो हेल्दी संबंध पाहिजेत, किंवा घरातलं वातावरण सुद्धा हेल्दी पाहिजे.
तर हे हेल्दी कसं राहणार आहे? तर प्रत्येकाची माइंड, शरीर तर स्वस्थ पाहिजेच, पण प्रत्येकाचं माइंड हे सुद्धा सेट पाहिजे, अगदी शांत पाहिजे. आता सध्याचं जेवण जे आहे ना, हे इतकं धकाधकीचं आहे ना, प्रत्येक लेवलला स्ट्रेस आहे. प्रत्येक लेवलला तुमच्या घरगुती म्हणा, सामाजिक म्हणा, तुमच्या आर्थिक गोष्टींना पण स्ट्रेस आहे. पुरुषांमध्ये तुमच्या इन्कमच्या दृष्टीने स्ट्रेस आहे. स्त्रियांना तुमचं घर सांभाळणं, परत तुमचं करिअर, हे सगळा स्ट्रेस आहे. तर हा सगळा स्ट्रेस आहे ना, हा स्ट्रेस तुम्हाला कमी केला पाहिजे. त्याच्यामुळे तुमचे हार्मोन लेवल सगळे डिस्टर्ब होतात. तर हा स्ट्रेस लेवल तुम्ही नॉर्मल करण्यासाठी आपल्याकडे मेडिटेशन हा सगळ्यात उत्तम उपयोग आहे. आता आपण भारतामध्ये मेडिटेशनचा उपयोग घेतोय. आता आता आपल्या खूप वर्षापासून मेडिटेशन, प्राणायाम, योगा वगैरे खूप खूप वर्षापासून आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये हे जे इन्फर्टिलिटीच्या केसेस आहेत, त्यांना योगा आणि प्राणायाम, मेडिटेशन हे ऍज अ ट्रीटमेंट म्हणून दिलं जातं. बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये आता सुद्धा इंडियामध्ये सुद्धा प्री म्हणजे इन्फिडिलिटीचे केसेस जे आहेत त्यांना हे सेशन दिली जातात. योगा सेशन, मेडिटेशन सेशन ही दिली जातात. त्याच्यामुळे ना खूप चांगला इफेक्ट आपल्या ओव्युलेशनला पडतोय. तसंच जे आहे ना की क्वालिटी टाइम जो आपण नवरा बायको एकमेकांना देतो, आपला वेळ कमी आहे, मला मान्य आहे, सगळ्यांना वेळ कमी आहे, खूप वेळ कमी आहे आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये. पण जो आपण वेळ आपल्या पार्टनरला देतोय, आपल्या नवरा बायकोंना जो वेळ देतो, तो जरी क्वांटिटी कमी असली तरी त्याची क्वालिटी एकदम चांगली ठेवा. एकदम क्वालिटी टाइम आपल्या पार्टनरला द्या. त्याच्यामुळे सुद्धा आपण पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवू शकतो. मेडिटेशनमुळे काय होते, डोकं शांत होते. घरातल्या सगळ्यांचंच डोकं शांत राहते. नवरा बायकोंचंच नाही, सासू सासऱ्यांचं किंवा ननंद आहे, सगळं पूर्ण फॅमिलीचे डोकं हे मेडिटेशनमुळे शांत राहते. आपला प्राणायामचा वर्ग आहे, त्या वर्गामध्ये सगळ्यांनी जॉईन व्हा, सगळ्यांचे डोकं शांत राहते. हे आपण मेडिटेशन केलं ना की बरेचसे आजार, आपले मानसिक स्थिरता असली की आपलं शरीर सुद्धा स्थिर राहते. शरीरातले जे प्रोसिजर्स आहेत ते सगळे व्यवस्थित होतात. शरीरातले आजार जे आहेत, आपलं 80% आजार ना हे आपल्या मनात असतात आणि 20% हा आजार शरीरात असतात. जेव्हा आपलं मन शांत असते, मन सुदृढ असते, तेव्हा आपलं शरीर पण सुदृढ व्हायला लागते. त्यामुळे आपण हे योगा प्राणायाम आहे, मेडिटेशन आहे, एक्सरसाइज बॅचेस आहेत, ते तर आहेच. परत पॉझिटिव्ह माइंडसेटसाठी आपला मॉर्निंग फ्युएल स्टेशन आहेच. आता जेव्हा आपण मॉर्निंग जॉईन करतो तेव्हाच आपला एक पॉझिटिव्ह माइंडसेट अरे वा किती छान किती छान, आपण सगळं जे एक्सपिरियन्स आहेत त्याच्यातून आपल्याला सगळे पॉझिटिव्ह मिळतात. टॉपिक्स मधून आपण सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी घेत असतो. म्हणून पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत ते आपल्या पॉझिटिव्ह माइंडसेट तयार व्हायला मदत करते. तर दोन्ही पण हजबंड वाईफ दोघांचा पण पॉझिटिव्ह माइंडसेट, आरोग्य, शरीर आणि मन दोघांनी पण एकमेकांच्या आरोग्याची, मनाची काळजी घेणं फार गरजेचं आहे. व्यसनाधीनता जी आहे ती आता कमी कमी केली पाहिजे दोघांनी. पुरुषांनी स्ट्रेस लेवल आहे, मान्य आहे आम्हाला, पण स्ट्रेस लेवलसाठी तुम्ही व्यसनाच्या अधीन होण्यापेक्षा इकडे प्राणायाम मेडिटेशनला गेला तर तुमच्या शरीराचं नुकसान नाही होणार, तुमच्या शरीराला फायदाच होणार आहे. जे तुम्हाला व्यसनांमुळे जो नुकसान होते, पण मेडिटेशन मध्ये तुमचा फायदाच होणार आहे. तर प्रॉपर डाएट, प्रॉपर माइंडसेट आणि प्रॉपर एक्सरसाइज किंवा योगा प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित मेळ करून आपण आपल्या शरीरावर काम करू शकतोय. आपल्या शरीराचे जे हार्मोन्स बिघडलेले आहेत ते आपण नॉर्मलाइज करू शकतोय आणि त्याचाच पॉझिटिव्ह इफेक्ट म्हणून आपल्याला प्रेग्नन्सीला आपण त्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळू शकतोय. म्हणूनच सांगते की तुम्हाला की बी हॅप्पी, बी चिअरफुल, बी पॉझिटिव्ह, तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह इफेक्ट्स मिळणार आहेत. थँक्यू मॅम. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण. केवढी क्लास नॉलेज आपल्याला भेटलं ही एवढ्या वेळामध्ये. कारण का की सध्या खूप अशी परिस्थिती आहे, सगळे त्रस्त आहेत या चॅलेंजनं, पण त्याच्यावर फक्त मेडिटेशन हे सांगितलेले नाहीये. त्याच्याबरोबर किती गोष्टी सांगितल्या, घरातलं वातावरणापर्यंत आपण कसं असायला पाहिजे याच्याबद्दल सांगितलं. हे एवढं सांगायला त्यांना वेळ आहे का सांगा हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर? बिलकुल नाही. कारण हा चॅलेंज वाढायला लागलाय. ह्याच्यावर आपल्याला या चॅलेंजवर आपण सगळे व्यवस्थित जर काम करायला लागलो तर, आणि मी तुम्हाला सांगतो आपण आपण आरोग्यावर काम करतो, ह्या चॅलेंजनं खूप लोक त्रस्त असतात. लोक वेगवेगळ्या गोष्टी एक एक छोटे छोटे करत असतात आणि वाटत असतं त्यांना, आशावादी असतात.
असायलाच पाहिजे, पण बाकीच्या गोष्टी ज्या करायला पाहिजे त्या पण श्रद्धेनं करा. आणि मस्तपैकी आज दुपारच्या प्राणायामच्या वर्गाला या, मी स्वतः त्या प्राणायामचा वर्ग घेणार आहे आज. ओके, चलो. वेट लॉस मॅरेथॉन स्टार्ट झाली. वेट लॉस मॅरेथॉनचे फ्लायर उद्यापासून शो होतील. ज्या ज्या लोकांना वाटायला लागलंय जर का डॉक्टर नेहा जाधव जर 40 दिवसामध्ये 10 kg वेट लॉस करतायत, तर आपल्याला 20 दिवसामध्ये आपण टार्गेट घेतले 5 kg. इथं केलेली व्यक्ती आज सांगायला लागल्या, तर आपण पण करू शकतो. छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर पण मात करू शकतो. 21 दिवसाची आपली मॅरेथॉन स्टार्ट झाल्या आणि आज आपलं झिरो डे आहे. लोक अजून कुणाला वाटत असेल कॉलवर ऐकता ऐकता आपण घ्यावं, तरी तुम्ही तुमच्या कोचला कॉल करू शकता. आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 5 ते 6 वर्कआउट बॅच, 6 ते 7 योगासनांचा वर्ग आणि कोच लोक भेटणार आहोत लगेच. थँक्यू व्हेरी मच. गुड डे. हरिओम सगळ्यांना. थँक्यू.